मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। हिंदू परंपरेनुसार पहिल्या वर्षी केली जाणारी पुण्यतिथी म्हणजेच प्रथम पुण्यस्मरण म्हणतात, असे मत अखिल भारतीय वारकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष हरिभक्त पारायण माऊली महाराज रनवरे यांनी व्यक्त केले। खटाव तालुक्यातील औंध येथील औंध शिक्षण संस्थेचे विश्वस्त हनुमंतराव शिंदे यांचे सुपुत्र कैलासवासी शिवम हनुमंत शिंदे उर्फ शिवबा यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते। यावेळी खटाव पंचायत समितीचे माजी सभापती आणि निमसोड गटाचे जिल्हा परिषद सदस्य संदीपदादा मांडवे, औंध जिल्हा परिषद गटाचे कार्यकारी सदस्य युवा उद्योजक योगेश फडतरे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे, पंचायत समिती सदस्य शिवम शिंदे, महेश वाघ, शशिकांत मोरे, ज्येष्ठ कार्यकर्ते संभाजीराव फडतरे, प्राध्यापक SP देशमुख, वडूज बाजार समितीचे संचालक सुनील फडतरे, नगरसेवक अभय देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी पुढे बोलताना हरिभक्त पारायण माऊली महाराज म्हणाले की प्रथम पुण्यस्मरण म्हणजे गेलेल्या व्यक्तीच्या निधनानंतर बरोबर 1 वर्षांनी त्याच्या आठवणींचा दिवस म्हणून हा दिवस मृत्यूच्या दुःखाऐवजी दिवंगत आत्म्याला आदरांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या चांगल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या आत्मशांतीसाठी प्रार्थना करण्यासाठी केलेल्या कार्यक्रमाला पुण्यस्मरण म्हणतात, असे सांगितले। या कीर्तन सेवेस हरिभक्त पारायण संतोष माने, भीमराव शिंदे, संतोष पवार, ज्योतिराम ननावरे, दादा महाराज, महिपती पवार आदीसह ज्ञानाई वारकरी संस्थेचे विद्यार्थ्यांची साथ लाभली। उपस्थित मान्यवरांचे स्वागत हनुमंतराव शिंदे, संग्राम शिंदे, दत्तात्रय फडतरे यांनी केले। सूत्रसंचालन शरदराव कदम यांनी केले तर फिरोज मुलानी यांनी आभार मानले। कार्यक्रमास ज्येष्ठ कार्यकर्ते विष्णुपंत शिंदे, जयवंत खराडे, विपुल गोडसे, बाबा गोसावी, नवल थोरात, राजाभाऊ देशमुख, रशीद शेख, शशिकांत धुमाळ, सोमनाथ साठे, रघुनाथ मोहिते, कैलास मुळे, ज्ञानेश्वर शिंदे, आरती बहेनजी, सलमा शेख, इम्ताज बागवान, गणेश चव्हाण, सुहास हत्तीगोटे, दशरथ गोडसे, अशोक पवार, संजय निकम, संभाजी देशमुख, विजय दरेकर, प्रमोद सर्वगोड, प्रमोद राऊत, संताजी मांडवे, सोमनाथ साठे, सचिन साठे आदींसह शिंदे परिवारातील सर्व सदस्य, हितचिंतक, मित्रपरिवार, ग्रामस्थ, महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते। काय होते सांगतोय का? रात्रंदिवस तुम्ही काबाड कष्ट करा, यश प्राप्ती होत नसते। मग आपण काकांच्याकडे गेलो की काका आपल्याला पंचांगामध्ये ज्योतिषशास्त्राच्या नियमानुसार सांगतात, तुम्हाला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सर्वात महान दोष असणारा जो पितृदोष आहे, त्र्यंबकेश्वरला जाऊन शांती करावी लागेल। त्यावेळेला मग कुठेतरी रुटीनला गाणं लागत असतं, तो दोष असतो पितृदोषाचा। म्हणून आपल्या पूर्वजांचा गेलेल्यांचं वर्ष श्राद्धाचे हे पिंडदान ब्राह्मणांचे विधी आहेत, ते कार्यक्रम करावेतच विठ्ठल। आता धावत्या वेळेमध्ये तुम्हाला हेही समजलं कार्य का करावं, वर्ष श्राद्ध का करावं आणि असं कर। आपण हिंदू आहे, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ह्या सर्व गोष्टी माहीत पाहिजे, तरच जीवन सुखी समाधानी बनत असतं सज्जन हो। पण तरी सुद्धा मी मगाशी सांगितलं की अभंगाला स्पर्श सुद्धा नाही, तर त्यामध्ये माझा नाही, वेळच आपली संपत आलेली आहे। भरपूर काही मंडळी गुन्हामध्ये उभे करायला सुरुवात करा, 100, 99, 98, 97 अशी। आणि अध्यात्म काय सांगतं, दादा या इकडे बसायला। अध्यात्म काय सांगतं की जर आपल्याला क्रोध निर्माण झाला तर भगवंताचं नामस्मरण करावं। क्रोध निर्माण झाला तोच पर्याय। आपल्याला जर जीवनामध्ये भयानक अशा पद्धतीचं दुःख जर झालं, आपल्याला असं कधी वाटलं माझा जीवनामध्ये काही अर्थ नाही, माझ्या घरातली अमुक एक व्यक्ती गेलेली आहे, उदास जीवन झालेलं आहे, बकास जीवन झालेलं आहे, न जगलेलं बरं, असं जर कधी झालं तर तुकोबरायांनी सांगितलेला बेलाशक पर्याय करायचा अभंगाचं पहिलं घरातून आपण तरुण जाऊ। अभंगाचं दुसरं चरण काय दुर्घट भव सिंधू म्हणून आपण ज्या कुळामध्ये जन्माला आलेलो आहोत, प्रपंच तर आहेच, परंतु प्रपंच करत असता जन्मुनिया कुळी वाचे स्मरे राम किंवा स्मर राम धरी बद्दलचं प्रेम आहे असंच नाही बरं का। अण्णांचं पंचक्रोशीमध्ये नाव घेतल्याबरोबर लगेच व्यक्तिमत्व आठवतंय की कशा पद्धतीचं आहे ते। मग कधी कधी असं वाटतं की आपल्या घरातल्या जवळचे असतील तरी त्यांना एवढा जीव लावणार, लळा लावणार, असं कधी कधी शंका उपस्थित होते सज्जन हो। वय नव्हतं तसं जाण्याचं, आणि पण तरी सुद्धा जीवन कसं जगावं याचा आदर्श बरं का, भावभाव दोन्ही आणि उच्च विद्या विभूषित असं नाही
त्यांनी अण्णांनी आईवडिलांनी त्यांच्या जे केलं ह्या दोन्ही मुलांच्या, तर ते कुठं असं की स्वतःच्या पायावरती सहज उभे राहतील अशा पद्धतीचं सगळं वैभव निर्माण केले सज्जन हो. शिवबा BE सिव्हिल इंजिनियर होते आणि संग्रामजी सुद्धा MSc झालेले. मला ऐकायला मिळालं MA, पण अण्णा BSc झाले त्यांचं संग्रामजींचं हो. शिक्षण सुद्धा उच्च विद्याविभूषित. त्यांची बहीण संस्कृतीजी त्या सुद्धा वकील आहेत. म्हणजे सर्व उच्च विद्याविभूषित कुटुंब आहे. प्रॉपर्टीच्या बाबतीत तर काय भरपूर भगवंताने दिलेला आहे. सर्वच काही छानशा पद्धतीचं आहे. घरामध्ये आनंद नसतोय, सुख शांती समाधान आहे, तरी सुद्धा पण महत्वाचं असं काही वेळेला बऱ्याच वेळेला होत असतं सज्जन हो. माणसाच्या जीवनामध्ये अशा घटना घडत असतात. दशरथ राजा राम वनवासाला गेले 14 कार्यक्रमानिमित्त आज माऊली महाराज रणनवरे यांच्या सुश्राव्य कीर्तनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. बरोबर 1 वर्षापूर्वी खूप मोठे दुःखद घटना या कुटुंबावर कोसळली. परंतु ईश्वर इच्छेपुढं कुणाचा काही इलाज नसतोय. मित्र हो, जगणं सुंदर आहे, मरणं सुंदर आहे, परंतु उरणं त्याहूनही सुंदर आहे. फुलणं सुंदर आहे, कोमेजणं सुंदर आहे, परंतु मकरंद देऊन राहणं अधिक सुंदर आहे. खरं तर शिवबाचं हे जाण्याचं वय नव्हतं, परंतु जो आवडतो सर्वांना तोची आवडी देवाला, या उक्तीप्रमाणे शिवबाला आपल्यातून देवानं घेऊन गेला. या दुःखद प्रसंगातून जात असताना गेले वर्षभरातला एकही दिवस संपूर्ण औंध पंचक्रोशीतील लोकांना शिवबाच्या आठवणीशिवाय गेलेला नाही. आज वर्षपूर्तीच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या शिवबांना मनापासून त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करत असताना एक उमदा तरुण, एक हरहुन्नर व्यक्तिमत्व, कुटुंबाचं लाडका. खर तर हा वर्षभराचा काळ झरझर कसा निघून गेला ते आपल्यालाही कळलं नाही. मात्र ज्या मित्रानं, ज्या मुलानं हा जोडलेला जनसमुदाय आहे, हा जोडलेला अफाट लोकसंग्रह आहे, तो त्याच्या आठवणी आपल्याला आज या ठिकाणी आवर्जून घेऊन आलेले आहेत. हनुमंतराव शिंदे अण्णांच्या प्रेमाखातर असेल, शिंदे कुटुंबियांच्या आग्रहाखातर आपण आलाच असेल, पण गेले वर्षभर आपल्या मनाच्या कुपीत आपण साठवलेल्या शिवबाच्या आठवणीला आज या ठिकाणी पुण्यस्मरण दिनाच्या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेला आहात. मी या ठिकाणी उपस्थित असलेले राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सर्वच स्तरातील मान्यवर, आमचे सर्व ग्रामस्थ, सर्व लहानथोर मंडळी, वडीलधारी मंडळी आणि हरिभक्त पारायण रणनवरे महाराज, त्यांचे सर्व सहकारी आणि हे नवीन आध्यात्मिक क्षेत्रात उद्याच्या काळात येणारे सगळे नवीन बालचमू, आपण सर्वांचाच या ठिकाणी या अभिवादन प्रसंगी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी शिंदे परिवारांच्या वतीनं आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरदराव कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.